स्वाती अरविंद शिंदे. मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे शिकवणार आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे याचा वापर कशासाठी करतात? प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचा वापर एखादी क्रिया झाली आहे हे दर्शवण्यासाठी या काळाचा वापर करतात. म्हणजे जसं की मी झोपलेली आहे, मी जेवलेली आहे, मी उठलेली आहे, मी पाणी पिलेली आहे, असं. या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सूत्र सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. हॅज हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे काम करणारा. सब्जेक्ट येस. हॅज हॅव म्हणजे हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद. आणि वर्ब 3 हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे जर येत नसेल तर का नाही आपल्याला वाक्यच बनवता येत नाही. इम्पॉर्टंट वर्ब 3 सहाय्यकारी क्रियापद. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे इतर शब्द. ऑब्जेक्ट म्हणजे इतर शब्द. आता वाक्याच्या शेवटला मराठी वाक्य कसे ओळखायचे? वाक्याच्या शेवटला ले आले की ओळखायचं की हे मराठीमधून पूर्ण वर्तमान काळ आहे असे ओळखायचं. आता वाक्याचे नियम. सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचं. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सर्वात आधी सब्जेक्ट आणि नंतर सहाय्यकारी क्रियापदाचे टू हॅव सहाय्यकारी क्रियापदाचे हॅव हॅज हे कर्त्यानुसार घ्यायचं. जर कर्ता आय वी यू दे हे जर असेल तर फ्ल्युरल म्हणजे का? फ्ल्युरल म्हणजे एकवचनी नाम. आणि जर कर्ता ही शी इट असले अनेक वचनी असले की त्याला का सिंग्युलर म्हणजे हॅज घ्यायचं. हॅज ही शी इट हॅज घ्यायचं. आणि नंतर आय वी यू दे ह्याच्यासाठी हॅव घ्यायचं. ही शी इट ह्याच्यासाठी हॅज आणि आय वी यू दे ह्याच्यासाठी हॅव. जर सब्जेक्ट ही असले की हॅज घ्यायचं, शी असले की हॅज घ्यायचं आणि इट असले की हॅज घ्यायचं. आणि जर सब्जेक्ट आय असलं की हॅव घ्यायचं, वी यू दे हे तिन्ही पण असले की हॅव घ्यायचं. हा. आणि मराठी वाक्याचं काय ल ने ओळखायचं. ले शेवटला ले आहे असे दोन आले की त्याचं मराठी वाक्याचं काळ पूर्ण वर्तमान काळ आहे असे ओळखायचं. वाक्याचे नियम इथं तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये. सर्वात आधी सब्जेक्ट कर्ता. सर्वात आधी कर्ता सब्जेक्ट. आणि 2 नंबरला हॅव हॅज हॅव. हेल्पिंग व्हर्ब 2 नंबरला हेल्पिंग व्हर्ब. आणि थर्डला व्हर्ब 3 क्रियापद. आता व्हर्ब 3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. जसं की इट, एट आणि इटन. ही इटन म्हणजे का नाही व्हर्ब 3. ह्या काळामध्ये व्हर्ब 3 आपल्याला वापरायचे. व्हर्ब 3. आणि 4थ्या नंबरला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सिंग्युलर, प्लुरल, ऑब्जेक्ट.
आता वाक्य कसे बनवायचे ते शिकू ते. ही हॅज, इथलं यच आले की हे हॅज येते, इथलं यच घेतलं की इथं हॅज. ही हॅज eaten an apple. He has eaten an apple. हे दोन ऑब्जेक्टचा भाग आहे आणि हे सब्जेक्ट. हॅज हे हेल्पिंग व्हर्ब आणि इटन हे व्हर्ब 3 आणि an apple हे ऑब्जेक्टचा भाग आहे. He has eaten an apple. तो सफरचंद खाल्लेला आहे. मराठी वाक्याचे शेवट लेणं आलेलं आहे, म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा भाग आहे. जेव्हा ही शी येईल तेव्हा हॅज आणि आय वी यू दे ह्या अनेक येईल तेव्हा हॅव वापरायचं. आता सेकंड घेते. आय आले की हॅव. आय हॅव written a letter. I have written a letter. आय आले की हॅव, इथं सब्जेक्ट म्हणजे करता, काम करणारा. हॅव म्हणजे हेल्पिंग व्हर्ब आणि रिटर्न हे व्हर्ब 3. हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे जर आपल्याला माहीतच नसलं की आपल्याला हे सेंटेन्स बनवता येत नाही. आणि हे आर्टिकल पासून हे ऑब्जेक्ट, हे सगळं ऑब्जेक्टचा भाग आहे. हे इतर शब्द, हे दोन आर्टिकलच्या पलीकडे ऍपल म्हणजे ऑब्जेक्टचा भाग आहे. आय हॅव रिटन अ लेटर म्हणजे मी पत्र लिहिलेली आहे. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेली आहे. हे मराठी वाक्य, मी पत्र लिहिलेली आहे. जेव्हा मराठी वाक्याचे शेवट, इथं 5वा पॉइंट, मराठी वाक्याच्या शेवट जर ले ला येत असेल तर ते समजायचं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ आहे असे समजायचं.